कधी कधी संकटाच्या क्षणी माणूसच देव बनून धावून येतो। याचा प्रत्यय कसारा रेल्वे स्थानकावर आला। बिहारला जात असताना नागेंद्र कुमार यांची पत्नी सौ ममता कुमारी यांना रेल्वे प्रवासादरम्यान अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या। रेल्वेमध्ये डॉक्टर किंवा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यानं परिस्थिती अतिशय गंभीर बनली होती। मुंबईहून पुढे जाणारी एक्सप्रेस कसारा स्थानकावर इंजिन जोडण्यासाठी थांबणार होती। त्या वेळेतच कसारापर्यंत कसंबसं पोहोचू दे अशी प्रार्थना करत हे दाम्पत्य देवाकडे साकडं घालत होतं। दरम्यान ट्रेन कसारा स्थानकात पोहोचताच काही सज्जन नागरिकांनी तत्परतेनं पुढाकार घेतला। काळूबाई चंद्रकांत लहाने आणि सरला खंडू भानगीर यांनी तातडीनं धाडस दाखवत प्रसूतीसाठी मदत केली। याचवेळी प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा येथील सुकला मॅडम यांनी कर्तव्यदक्ष नर्स सोनाली सागर सांगळे यांना ही माहिती दिली। माहिती मिळताच सोनालीताई तत्काळ कसारा रेल्वे स्थानकावर दाखल झाल्या। रेल्वे स्टेशनवर कोणतेही वैद्यकीय इन्स्ट्रुमेंट उपलब्ध नसताना देखील त्यांनी अत्यंत धैर्य आणि कौशल्याने प्रसूतीची पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण केली। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आई आणि बाळ दोघंही सुरक्षित आहेत। यानंतर अँब्युलन्स चालक सतीश खरे, शोभा सोनावणे, GRPF पोलीस शिपाई विष्णू आसाराम सुपेकर तसंच सरपंच प्रकाशवीर यांनी तातडीनं मदत करत महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा इथं सुरक्षित पोहोचवून दाखल केलं। सध्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे। या संपूर्ण मोहिमेत ड्युटीवर असलेले स्टेशन मास्तर रोहित उबाळे आणि RPF वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन मोरे यांनी देखील अत्यंत दक्षतेनं आपलं कर्तव्य पार पाडत माणुसकीचा धर्म जपलाय। कसारा रेल्वे स्थानकावर घडलेली ही घटना म्हणजे संकटाच्या क्षणी अनेकांनी एकत्र येऊन केलेल्या मदतीची प्रेरणादायी कहाणी आहे। या सर्वांच्या धाडस, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीमुळे एका नव्या जीवाचा सुरक्षित जन्म झालाय आणि पुन्हा एकदा सिद्ध झालाय की माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे।